नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. श्रावण महिना म्हणजे भक्तीचा, श्रद्धेचा आणि सकारात्मकतेचा महिना. या महिन्यात आपण महादेवाची पूजा करतो, सोमवारचे व्रत करतो, मंदिरात जातो. पण आपल्या घरच्या अंगणात किंवा गॅलरीत असलेल्या एका छोट्याशा तुळशीच्या रोपाचे महत्त्व आपल्या परंपरेत खूप मोठे मानले आहे. आज मी तुम्हाला एका अतिशय सोपा उपाय सांगणार आहे. श्रावणात संध्याकाळी तुळशीपाशी एक दिवा लावा. हा छोटा मंत्र श्रद्धेने म्हणा. अनेक घरांमध्ये अशी श्रद्धा आहे की तुळशीपाशी लावलेला दिवा घरातील वातावरण प्रसन्न आणि सकारात्मकता निर्माण करण्याचे प्रतीक मानले जाते. पण हा उपाय करताना एक गोष्ट लक्षात ठेवा. दिवा लावणे म्हणजे केवळ एखादे फळ मिळवण्यासाठी केलेली कृती नाही. त्यामागे श्रद्धा, सात्विक विचार आणि देवावरचा विश्वास. आता जाणून घेऊया हा उपाय कसा करायचा. संध्याकाळी हात पाय स्वच्छ धुवा. तुळशीपाशी जागा स्वच्छ करा. शक्य असल्यास तुळशीला पाणी घाला. त्यानंतर छोट्या मातीच्या पंतीमध्ये तूप किंवा तेलाचा दिवा लावा. दिवा लावताना मनात एकच भावना ठेवा. माझ्या घरात सुख, शांती, समाधान राहू दे. माझ्या हातून चांगली कर्म घडू दे. त्यानंतर तुळशीसमोर हात जोडून हा मंत्र म्हणा. ओम नमो भगवते वासुदेवाय. हा मंत्र 11 वेळा शांतपणे म्हणू शकता. ज्यांना मंत्र म्हणणे शक्य नसेल त्यांनी फक्त मनापासून श्री तुळशी मातेला नमस्कार, माझ्या घरात कृपा राहू दे असे म्हणले तरी श्रद्धेने केलेली प्रार्थना. आता तुम्हाला एक छोटीशी कथा सांगते. एका गावात सुनीता नावाची एक गृहिणी राहत होती. घरात परिस्थिती साधारण होती. पतीचे काम अनियमित होते आणि घरातील खर्च भागवताना तिची सतत धावपळ व्हायची. एकदा श्रावण महिना सुरू झाला. सुनीताच्या शेजारी राहणाऱ्या एका आजीबाईने तिला सांगितले, बाळ, देवाकडे मागत असताना फक्त अडचण दूर करण्यासाठी मागायचे नाही, तर शक्ती माग. आजीबाईने तिला रोज संध्याकाळी तुळशीपाशी दिवा लावण्यास सांगितले. सुनीताने तो उपाय सुरू केला. पहिल्या दिवशी तिने दिवा लावला, दुसऱ्या दिवशी लावला. काही दिवसांनी तिच्या लक्षात आले की दिवा लावताना तिचे मन काही मिनिटांसाठी का होईना पण शांत होत आहे. पूर्वी ती प्रत्येक समस्येचा विचार करत बसायची. आता दिवा लावल्यानंतर ती स्वतःशी म्हणाली, आज जे माझ्या हातात आहे ते मी करीन, बाकी देवावर सोडते. काही दिवसांनी तिच्या पतीला कामाची एक नवीन संधी प्राप्त झाली. ती पाहून तिला आनंद झाला. पण ती तिथेच थांबली नाही. तिने ठरवले सतत दिवा लावायचा आणि आपल्या घरात वातावरण शांत ठेवायचं. पण सुनीताच्या मनात घाबरटपणा कमी झाला. ती अधिक शांतपणे निर्णय घेऊ लागली. काही महिन्यांनी तिला आजीकडे गेली आणि म्हणाली, आजी, तुळशीपाशी दिवा लावल्यामुळे माझ्या आयुष्यात चमत्कार झाला की नाही हे मला माहीत नाही, पण माझ्या मनातल्या अंधार मात्र नक्कीच कमी झाला. आजीबाई हसल्या आणि म्हणाल्या, बाळ, कधी कधी देव आपली परिस्थिती आधी बदलत नाही. तो आपल्याला परिस्थितीला समोर जाण्याची शक्ती आधी देतो आणि मग आपली परिस्थिती हळूहळू बदलायला सुरू करतो. असे आजीबाई म्हटल्यास सुनीता हसली. हीच या उपायाची सुंदर भावना. म्हणून श्रावण तुळशीपाशी दिवा लावताना फक्त पैसा, नोकरी, इच्छा किंवा एखादी गोष्ट मिळवायची म्हणून प्रार्थना करू नका. असे म्हणा, देवा, माझ्या घरात प्रेम राहू दे, माझ्या मनात शांतता राहू दे, माझ्या कुटुंबाला आरोग्य राहू दे आणि सुख लाभू दे. त्यातून मार्ग काढण्याची बुद्धी मला दे. ही प्रार्थना मनापासून करा. तुम्हाला आवडत असेल तर दिवा लावल्यानंतर 11 वेळा ओम नमो भागवते वासुदेवाय नमः, ओम नमो भागवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणा. काही कुटुंबामध्ये तुळशीला तिची श्रद्धेने पूजा केली जाते.
त्यामुळे तुळशीपाशी दिवा लावणे हे घरातील मंगलता आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. परंतु याचा अर्थ असा नाही की दिवा लावल्याबरोबर प्रत्येक समस्या आपोआप दूर होईल. श्रद्धेबरोबरच प्रार्थनाही आवश्यक आहे. नोकरी हवी असेल तर प्रयत्न करा. पैशाची अडचण असेल तर योग्य नियोजन करा. घरात भांडणे होत असतील तर संवाद साधा. आणि मन अस्वस्थ असेल तर काही क्षण शांत बसून देवाचे स्मरण करा. दिवा आपल्या सुंदर ही गोष्ट शिकविली. अंधार कधीही मोठा असला तरी छोटी ज्योत त्याला आव्हान देऊ शकते. म्हणून श्रावणात दिवा लावा. तुळशीपाशी एक दिवा लावा. दिव्याकडे पाहून काही क्षण मिटा. मनातील चिंता देवाच्या चरणी ठेवा आणि शेवटी म्हणा, श्री तुळशी मातेचा नमस्कार माझ्या घरात सुख शांती नमस्कार नांदू दे. सर्वांच्या जीवनात मंगल घडू दे. मंडळी, तुम्हीही श्रावणात तुळशीपाशी दिवा लावत असाल तर कमेंटमध्ये प्रेमाने लिहा, श्री तुळशी माता कृपा करो. हा मंत्र तुमच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला नक्की पाठवा. कारण कधीकधी एक छोटासा दिवाही ज्योत आपल्या मनातील आशेचा प्रकाश निर्माण करते. श्री तुळशी मातेला नमस्कार. हर हर महादेव. श्री स्वामी समर्थ.